बदलापूर कर्जत खोपोली भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि कर्जत बदलापूर दरम्यान कासगाव इथं उल्हास नदीचं पाणी महामार्गावर भरायला सुरुवात झालेली आहे। झी 24 तासचे प्रेक्षक निश मुखाने यांनी हे व्हिडिओ पाठवलेले आहेत। मी पण रिपोर्टर झी 24 तासच्या या मोहिमेमध्ये सहभाग घेत त्यांनी निश मुखाने यांनी झी 24 तासचे प्रेक्षक निश मुखाने यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं कर्जत बदलापूर दरम्यान मुसळधार पावसामुळे हे पाणी साचलेलं आहे आणि यातून गाड्यांना कशी कसरत करावी लागते आहे हे यातून दिसून येत आहे। मालेगाव तालुक्यातील निंबाईती इथल्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे। यामुळे विद्यार्थी गावकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। झी 24 तासचे प्रेक्षक खुशाल शेवाळे यांनी व्हिडिओ पाठवत हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। आपण बघतोय निंबाईत इथं रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे। खुशाल शेवाळे हे झी 24 तासचे प्रेक्षक आहेत। त्यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि गावकऱ्यांना ज्या त्रासाचा सामना करावा लागतोय त्यावर आवाज उठवलाय झी 24 तासच्या मी पण रिपोर्टर या मोहिमेअंतर्गत। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। पाणी साचल्यामुळे चाकण आंबेठाण या रस्त्यावर झित्राई मळा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। झी 24 तासचे प्रेक्षक विजय पिचड यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। थिटेवाडी बंधारा 3 दिवसांच्या पावसानं ओव्हरफ्लो झालेला आहे। झी 24 तासचे प्रेक्षक श्रीकांत झोडगे यांनी झी 24 तासवर हा व्हिडिओ पाठवलेला आहे आणि ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। थिटेवाडी बंधारा 3 दिवसांच्या पावसानं ओव्हरफ्लो झालाय। झी 24 तासचे प्रेक्षक श्रीकांत झोडगे यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसतोय। सिन्नरच्या भरतपूर इथं पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। झी 24 तासचे प्रेक्षक मानव कडलक यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस बरसतोय। सिन्नरच्या भरतपूर इथं पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। झी 24 तासचे प्रेक्षक मानव कडलक यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। पुण्याच्या जुन्नरमध्ये पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। आंबोली गावामध्ये भालची वस्तीचा पूल वाहून गेला आणि यामुळे अनेक घरांचा संपर्क तुटलेला आहे। झी 24 तासचे प्रेक्षक महेश कोठेरे यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। पुण्याच्या जुन्नरमध्ये पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। आंबोली गावात भालचीम वस्तीचा पूल वाहून गेला आणि त्यामुळे अनेक घरांचा संपर्क तुटला आहे। झी 24 तासचे प्रेक्षक महेश कोठेरे यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकमध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। नाशिक त्र्यंबक रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय। झी 24 तासचे प्रेक्षक तुषार जाधव यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे। आपण बघतोय पूर परिस्थिती आहे। नाशिकच्या त्र्यंबकमध्ये अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे। नाशिक त्र्यंबक रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलाय। झी 24 तासचे प्रेक्षक तुषार जाधव यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे।